ठाण्यातील समतानगर येथे माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक यांच्या माध्यमातून नवरात्र उत्सवाच्या नवमीनिमित्त महिला भजनी मंडळाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक, देवशाला दापकेकर यांनी अधिक मेहनत घेतली। यावेळी चंद्रकला माने, आशा शिंदे, तारा कदम, दापकेकर, मंदाकिनी थोरात, सुनंदा भंडारे, सुजाता नलावडे, देवशाला पौले, संगीता गुरव, मनीषा खामकर, सुनीता कानडे आदी महिलाही उपस्थित होत्या। लोकमान्य नगर पाडा नंबर 4 महिला भजन मंडळ लोकमान्य नगर पाडा नंबर 4 येथून आम्ही समतानगर येथे परीक्षाताई यांच्या देवीला भजनाला बोलवलं त्यांनी, त्याबद्दल आमचे धन्यवाद। संजय राऊत यांना नैराश्यानं ग्रासले, त्यामुळे कुठल्या तरी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन शॉक ट्रीटमेंट घेण्याची त्यांना गरज आहे। संजय राऊत कोणाच्या इशाऱ्यावर भुंकतात आणि नैराश्यांना ग्रस्त होऊन कसे थुंकतात हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले। भारतीय संविधानानुसार भारत एक संघराज्य आहे आणि दिल्ली ही देशाची राजधानी आहे। जेव्हा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात, चर्चा करतात, तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीने ते महत्त्वाचं असतं। दसरा मेळाव्यात छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले की छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून महाराष्ट्राचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत। त्यामुळे ज्यांची लायकी ही काँग्रेस आणि सिल्वर ओकच्या पायपुसणे इतकीच आहे, त्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये अशी घाणाघाती टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी केली आहे। दुसऱ्यांवर टीका करण्याच्या आधी संजय राऊतनी स्वतःच्या गळ्यातला सिल्वर ओकचा पट्टा बाजूला काढून ठेवावा। संजय राऊत कुणाच्या इशाऱ्यावरती भुंकतात आणि नैराश्यानं ग्रस्त होऊन कसे थुंकतात हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। संजय राऊतांना खरं तर नैराश्याने ग्रासलेलं आहे, कारण पदही गेलं आणि पतही गेली, गाढव सुद्धा गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं, अशी त्यांची आणि त्यांच्या पक्षाची अवस्था झालेली आहे। आणि त्यामुळे खरं तर संजय राऊतांनी कुठल्या तरी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन शॉक ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे। संजय राऊतांना कदाचित हे माहिती नसावं की भारतीय संविधानाच्या नुसार भारत हे एक संघराज्य आहे आणि जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हे पंतप्रधानांच्याकडे जातात, त्यांच्याशी चर्चा करतात, तर ते आपल्या राज्याच्या विकासाच्यासाठी आवश्यक असतं। परवाच्या दसरा मेळाव्यामध्येच छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंनी दाखवून दिलंय की महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नांच्यासाठी छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून ते लढतायत आणि प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत। पण संजय राऊत, उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षातला इतर कुणीही माणूस यांची अवस्था ही काँग्रेस आणि सिल्वर ओकच्या पाय पुसण्यापेक्षा दुसरी काहीच नाहीये। त्यामुळे त्यांनी आम्हाला मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। कालची पत्रकार परिषद ही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं बोलून प्रत्यक्षात सुहास देसाई आणि शानू पठाण हे या पत्रकार परिषदेला सामोरे गेले। यावरूनच त्यांची राजकीय विश्वासार्हता आणि राजकीय विद्वत्ता दिसून येते।
मुळात पत्रकार परिषद घेतली शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांच्या आरोपांचं उत्तर देण्यासाठी आणि घसरले आपल्यावर. यातूनच सुहास देसाई यांची बौद्धिक विकलांगता आढळून आली आहे. तर शानू पठाण यांनी आपल्यावर आरोप करताना त्यांचं मराठी कच्चं असल्याचं दिसून आले. यामुळे आपण काय बोललो ते त्यांनी प्रथम नीट समजून घ्यावं. आपण आपल्याच नावानं पत्रकार परिषद घेतो आणि पत्रकारांना आपणच उघडपणे सामोरं जातो, असा उपरोधिक हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना चढवलाय. शारीरिक विकलांग व्यक्तींबाबत आपणास संवेदना आणि सहानुभूतीची भावना असते, परंतु सुहास देसाई यांनी आपल्यावर जे आरोप केलेत ते पाहता सुहास देसाई ही बौद्धिक विकलांग आहेत असं आपलं स्पष्ट मत आहे. आपल्यावर बोलताना सुहास देसाई यांनी आनंद परांजपे यांच्याविषयी अनेक पुरावे आहेत, ते बाहेर काढले तर त्यांना सळो की पळो होईल. आपलं सुहास देसाई यांना खुलं आव्हान आहे की येत्या 24 तासात त्यांनी आपल्यावर उघड आरोप करावेत. त्याचं योग्य उत्तर द्यायला आपण समर्थ असल्याचंही परांजपे यांनी सांगितलं. खरं तर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांना उत्तर देण्याऐवजी आपल्यावर घसरण्याची त्यांना गरज नव्हती. मुळात पत्रकार परिषद बोलावली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं आणि पत्रकार परिषद घेता सुहास देसाई यांनी शानू पठाण ही त्यांची विद्वत्ता. मुळात आपण पत्रकारांशी बोलताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि शानू पठाण यांचं छायाचित्र दाखवून कोणी आरोपी होत नाही असं स्पष्टपणे म्हटलं आहे. सुहास देसाई आणि शानू पठाण यांनी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचं सलमान फाळके याच्याबरोबरचं छायाचित्र पत्रकार परिषदेत दाखवलं होतं. हे छायाचित्र 2017 साली नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला सलमान फाळके आला होता, ते फेसबुकवरील छायाचित्र आहे. आम्ही ते नाकारत नाही. मुळात आपण पत्रकारांशी बोलताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि शानू पठाण यांचं छायाचित्र दाखवून कोणी आरोपी होत नाही असं स्पष्टपणे म्हटलं होतं. खरं तर राजकीय नेत्यांची अशी छायाचित्र हा काही पुरावा होत नसल्याचंच आपलं मत स्पष्ट आहे. खरं तर पोलिसांकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा असेल तर त्यांनी कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो, तो ड्रग्ज तस्कर सलमान फाळकेला मदत करत असेल तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं. परंतु सुहास देसाई हे मुळातच बौद्धिक विकलांग असल्यानं त्यांना हे कळलेलंच दिसत नाही. तर शानू पठाण यांची मराठी कच्ची असल्यानं त्यांना आपण काय बोललो तेच नीट समजलं नसावं. आपलं आजवरचे राजकीय आयुष्य हे निष्कलंक स्वच्छता असल्याने आपल्यावर राजकीय आंदोलनाचे गुन्हे दाखल असल्याचं स्पष्टीकरणही आनंद परांजपे यांनी दिलं आहे. सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून ठाणे शहरात देखील आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चामध्ये ठाणे, पालघर अशा विविध जिल्ह्यातून तसंच महाराष्ट्रातून अनेक आदिवासी बांधव सहभागी झालेत. या मोर्चाला ठाण्यातील साकेत मैदानातून सुरुवात झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी एकंदरीत मागणी या आदिवासी बांधवांनी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येनं आदिवासी बांधवांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तसंच आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर मुंबईचा पाणी पुरवठा आणि रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी आमदार तसंच आदिवासी बांधव मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडाडून विरोध आहे, असं आज सकल मराठी आदिवासी समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं. अशा प्रकारे जर आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ट केलं तर मुंबई आणि इतर महानगरांना केला जाणारा पाण्याचा पुरवठा तोडू आणि सगळ्या महामार्गांवरील वाहतूक बंद पाडू असा गंभीर इशारा आदिवासी समाजाच्या वतीनं देण्यात आलाय. आदिवासी समाज आजही महाराष्ट्राच्या दुर्गम भागात वसलेला असून त्यांना इतर समाजांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानानं आरक्षण दिले. अत्यंत मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या या समाजाला मिळालेल्या आरक्षणातूनच धनगर समाजाला आरक्षण द्यावं असा निर्णय शासनानं घेतला असल्यानं संतप्त झालेल्या आदिवासी समाजातील संघटनांनी एकत्रित येऊन सरकारला गंभीर इशारा दिलाय. धनगर समाजाला आरक्षण देण्याला आदिवासी समाजाचा विरोध नसला तरी आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण द्यावं याला मात्र आपला कडाडून विरोध असल्याचं आदिवासी नेत्यांनी स्पष्ट केले.
नामसाधर्म्याचा फायदा घेऊन इतर अनेकांनी खोटी जात प्रमाणपत्र बनवून आदिवासी समाजाचं आरक्षण लाटल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. काढला आहे, काय सांगाल? आज संयुक्त आदिवासीचा आक्रोश मोर्चा काढलेला आहे आम्ही. आज आमच्या या आक्रोश मोर्चाला महाराष्ट्रातले सर्व आदिवासी बांधव, लेडीज असो जेंट्स असो, सर्व आदिवासी बांधव आमच्या आज मोर्चाला सामील झालेले आहेत. मोर्चाच्या आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत. पहिली मागणी आमची अशी आहे की जी धनगर लोक आहेत ते लोक आमच्या आदिवासीवर आरक्षण मागतात. त्याच्यामुळं आम्ही आज आरक्षणासाठी, आमचं आरक्षण बचावण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला आज मोर्चा आणलेला आहे. तर काय तुझ्या प्रमुख मागण्या आहेत? प्रमुख मागण्या आमच्या 14 मागण्या आहेत अशा. आता त्याच्यामुळं आम्ही सगळं 14 मागण्या घेऊन, एक मागणी सांगायची प्रमुख मागणी आमची आरक्षणाची बद्दल आहे. आम्ही धनगर आरक्षण हे देऊ नये आमच्या आदिवासी बांधवांना, म्हणून आमची पहिली मागणी ती आहे राहणार आहे. तर तुम्ही असा निर्धार केला आहे की पाणी आणि रस्ता आज महानगर शहर आहे त्यांचं अडवणार आहे. साहजिक आहे. जेवढं आता ठाणे शहरात, मुंबई शहरात, जे आजूबाजूच्या शहरात, नवी मुंबई असू दे, सगळं पाणी येतं हे सगळं आदिवासी बांधवांच्या शेतातनंच येतं सगळं. त्याच्यामुळं आम्ही जर आमचं निवेदन ऐकलं नाही तर आम्ही रस्ता रोको, पाणी रोको असं हे करून टाकू.